जालन्यातील एका इंग्रजी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात दाखल झालेल्या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झालाय। विद्यार्थ्यांच्या नृत्यादरम्यान बॅकग्राऊंड स्क्रीनवर पाकिस्तानी दहशतवादीचा फोटो झळकल्याचा आरोप होत असून या प्रकरणी शाळेचे संस्थाचालक आणि शिक्षकांविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या विशेष वृत्तातून। स्नेहसंमेलनातील वादग्रस्त व्हिडिओनंतर संस्थाचालकांसह तिघांवर गुन्हा। जालना जिल्ह्यातील परतूर येथील वर्ल्ड किड्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सादर करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामुळे मोठा वाद निर्माण झाला। विद्यार्थी नृत्य सादर करत असताना बॅकग्राऊंड स्क्रीनवर पाकिस्तानी दहशतवादीचा फोटो दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली। गेल्या 2 दिवसांपासून या व्हिडिओची पडताळणी आणि चौकशी सुरू होती। अखेर परतूर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार गोविंद पवार यांच्या तक्रारीवरून शाळेचे संस्थाचालक तथा मुख्याध्यापक मोहम्मद वाजिउद्दीन तारिक सिद्दीकी, शिक्षक शेख साजिद अब्दुल गनी आणि एक महिला शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शाळेच्या अधिकृत YouTube चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता। 16 जून रोजी या व्हिडिओची लिंक राज्याचे पोलीस महासंचालक आणि जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या समाज माध्यम खात्यांना टॅग करून कारवाईची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आणि व्हिडिओची सत्यता पडताळून संबंधितांवर गुन्हा दाखल केला। या कारवाईमुळे शाळा प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या असून या प्रकरणाचा पुढील तपास परतूर पोलीस करत आहेत। शैक्षणिक संस्थेतील सांस्कृतिक कार्यक्रमात असा वादग्रस्त प्रकार कसा घडला? निष्काळजीपणा की जाणून बुजून केलेली कृती? या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत।